आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट काळ्या वाटाण्याची भाजी. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी पटकन तयार होते. भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला एकदम परफेक्ट. इथे कुकरमध्ये मी रात्रभर भिजवलेले काळे वाटाणे घेतलेले आहेत आणि ते पूर्ण भिजतील एवढं पाणी घालून 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होईपर्यंत मी इथे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे. कुकर थंड झाल्यानंतर फोडणीची तयारी करायची आहे. फोडणीसाठी मी इथे 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 5-6 चेचलेल्या लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. आता हे पटापट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे. आणि मग आपण जे उकडून घेतलेले काळे वाटाणे आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिटासाठी झाकून शिजू द्यायचं आहे. आता बघू शकता छान वाफ आलेली आहे. आता आपण जे मगाशी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. वाटण ॲड केल्यानंतर याला जास्त शिजवायचं नाहीये. फक्त 5 मिनिटं वाफेवर शिजवायचं आहे. इथे तुम्हाला हवं असल्यास ओलं किसलेलं खोबरं सुद्धा ॲड करू शकता किंवा ओल्या खोबऱ्याची पेस्ट सुद्धा ॲड करू शकता. त्याने ही खूप सुंदर चव येते. वाटण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 5 मिनिटासाठी झाकून शिजू द्यायचं आहे. या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये किती पाणी घालायचे ते ठरवायचं आहे. तुम्हाला जर टिफिनसाठी भाजी न्यायची आहे तर ती सुकी ठेवायची आहे. तेव्हा याच्यामध्ये पाणी ॲड करण्याची आवश्यकता नाहीये. जर तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाणार असाल तर तुमच्या आवडीनुसार रस्सेदार भाजी बनवण्यासाठी तुम्ही पाणी ॲड करू शकता. तयार आहे झणझणीत काळ्या वाटाण्याची भाजी.